कुठलाच या भेटीचा काढू नये असंच आवाहन वारंवार अजित पवार गटाचे नेते असतील किंवा शरद पवार गटाचे नेते असतील हे सांगताना दिसताय। मात्र महत्त्वाचा मुद्दा, जरी कौटुंबिक भेटी सांगितली जात असली तरीही अजित पवार यांच्यासोबत आपण बघू शकतोय महत्त्वाचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, ज्यामध्ये छगन भुजबळ, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासारखे काही महत्त्वाचेच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। याशिवाय नाराज असलेले, महायुती सरकारमध्ये आपण बघितलेलं होतं, नाराज असलेले समीर भुजबळ अगदी बंड सुद्धा विधानसभेच्या आधी त्यांनी केलं। असे समीर भुजबळ आज अजित पवार यांच्यासोबत थेट शरद पवार यांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता या संपूर्ण भेटीगाठींमध्ये नेमकं काय कारण आहे हे बघणं अतिशय महत्त्वाचं। पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आताच आपण दोन्ही राष्ट्रवादींच्या नेत्यांची प्रतिक्रिया जी आहे ती ऐकलेली आहे, मात्र महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे विधान भवनातली ती जुगलबंदी आपण बघितलेली होती। जयंत पाटील योग्य वेळी योग्य निर्णय म्हणाले होते, या संदर्भात काय म्हणाल? आज सेजल माझ्यासोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार भास्कर भगरे सर आहेत। सर, भेटीसाठी आलेले आहेत अजित पवार, तुम्हाला अपेक्षित होतं का आणि कसं बघते ह्या सगळ्या भेटीकडे? अजितदादा येतील असं म्हणजे वाटलं नव्हतं, परंतु अचानकपणे बघितल्यानंतर अजितदादा, सर्व फॅमिली, भुजबळ साहेब, प्रफुल्ल पटेल साहेब ही सगळी मंडळी या ठिकाणी साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने भेटण्यासाठी आले, शुभेच्छा देण्यासाठी आले। चांगलं वाटलं मला। नाही, पण ही कौटुंबिक भेट आहे असं वाटत नाही, कारण कौटुंबिक भेट असते अजित पवार, सुनित्रा पवार, पार्थ पवार हे चालले असते, पण पक्षाचे इतर नेते देखील त्यांच्यासोबत बघायला मिळतात। आता शेवटी प्रफुल्ल पटेल साहेब राज्यसभेचे खासदार आहेत आणि त्यामुळे साहजिकच, आणि ही सगळी मंडळी अनेक वर्ष साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करते। जरी अलीकडे फुटाफूट झाले, परंतु वाढदिवसाच्या निमित्ताने आपले महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि कौटुंबिक नातं शेवटी जपलं जातं आणि त्यामुळे अजितदादा हे साहेबांचे आशीर्वाद घेण्यासाठी, साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी। तुम्ही म्हणताय सगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे, हे बरोबर आहे, पण दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकत्र आले पाहिजे असं तुम्हाला वाटतं का? कारण तुम्ही खासदार आहात आणि टीका टिप्पणी खूप झाली होती दोन्ही पक्षामध्ये मधल्या काळात। आता शेवटी आदरणीय साहेब आमच्या सगळ्यांचे नेते आहेत आणि तिकडे अजितदादा आहेत। एखाद्या वेळेस म्हणजे काय, शेवटी राजकारणामध्ये काही होऊ शकतं, आपण बघतो किंवा पार्लमेंटमध्ये भांडणारी मंडळी कॅन्टीनमध्ये येऊन एकमेकाशी गप्पा मारतात, चहा पितात, शेवटी राजकारणामध्ये काही होऊ शकतं। तुम्हाला एकत्र यावेत असं वाटतं? तर शेवटी साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील। आम्ही सगळे खासदारांनी साहेबांना सांगितलंय, तुम्ही जो निर्णय, म्हणजे तसं तर मला काही वाटत नाही, परंतु जर असेल शेवटी साहेबांवरती आणि सुप्रियाताईंनी जे करतील ते आम्ही त्याच्याबरोबर आहोत। साहेबांच्या वाढदिवसादिवशी काही वेगळी भेट महाराष्ट्राला किंवा एक वेगळा मेसेज महाराष्ट्राला बघायला मिळू शकतो आज? तसं तर काही वाटत नाही आहे, फक्त साहेबांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठीच अजितदादा आणि ही सगळी मंडळी आलेली आहे, त्याच्यामुळे मला वेगळं काही असं वाटत नाही। निश्चितच हे सेजल हे भास्कर भगरे सर होते की जे दिंडोरी मतदारसंघाचे खासदार आहेत। त्यांनी सांगितलेलं की एक सदिच्छा भेट देण्यासाठी हे नेते आलेले आहेत, पण एकत्र म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या अनुषंगाने जर बघायला गेलं तर शरद पवार, सुप्रिया सुळे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, अशा पद्धतीची देखील त्यांनी साम टीव्हीशी बोलताना प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे। ही कौटुंबिक भेट आहे, ही फक्त सदिच्छा भेट आहे, अशा पद्धतीचे वारंवार जर हे सांगत असले तरी आपण जर बघितलं तर त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांचं एक विधान खूप महत्त्वाचं आहे। एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना नंतर हे नेते एकत्र बसताना बघायला मिळतात।